ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्कार. पत्रकार बांधव जेवढे उपस्थित आहे त्यांना मनापासून धन्यवाद. मी एक सामान्य नागरिक म्हणून इथं उपस्थित आहे. एखाद्या वस्तीमधला एक कार्यकर्ता सामान्य नागरिक म्हणून मला प्रेझेंट करा. विषय माझा खूप महत्वाचा आहे असं माझ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मला वाटतं. कारण की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच लागू झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने बघायला गेलं तर या 3 महिन्यामध्ये पुणे शहरामध्ये जे इच्छुकांचं जे वातावरण आहे किंवा राजकीय लेवलचे नगरसेवकांचं जे वातावरण तयार झालेले आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून त्या अनुषंगाने मी बोलणार आहे. हे सर्व बोलत असताना राजकीय पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे काय असेल ते प्रत्येक ठिकाणी मला वाटते प्रत्येकाला हा विषय माहिती, परंतु हा विषय बोलायला कुणीच पुढाकार घेत नाही. आज मी इथं येण्यापूर्वी खूप जणांना डिस्कस केलं की सर असा विषय, बाबा असा विषय काय म्हणा, आपण नाही काय करू शकत. लोकशाही पुढे चालली, पण त्या लोकशाहीला वाचत फोडायला काय ना काय तर आपण उपाययोजना केली पाहिजे, मतदार म्हणून आपण आलं पाहिजे. परंतु कोणाचाही पुढाकार त्या ठिकाणी लागला नाही. तर म्हणलं आपणच काहीतरी केलं पाहिजे. तर महत्वाचा विषय 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशामध्ये लोकशाही लागू झाली. लोकशाही जनतेद्वारे आणि जनतेसाठी असलेले शासन म्हणजे लोकशाही आपण त्या ठिकाणी समजले जाते किंवा आहे. त्याच्यामध्ये निवडणुका हा महत्वाचा प्रश्न आहे. निवडणुका महत्वाचा प्रश्न असताना त्याच्यामध्ये हा जो निवडणूकचा विषय आहे, जो मतदार आहे, नागरिक आहे, नागरिकांचे जे प्रश्न आहे शासन दरबारी, प्रशासन दरबारी मांडण्याचं काम आणि मतदारांचा एक प्रतिनिधी म्हणून निवडण्याचं काम, त्याला निवडणूक असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. पण उमेदवार निवडत असताना उमेदवारांनी प्रचार कशा पद्धतीने केला पाहिजे. उमेदवारांनी प्रचार करत असताना त्याची ध्येय धारणा, समाजाप्रती कोणती उपाययोजना, समाज उपयोगीची कामाची पद्धत, प्रबोधाची कामाची पद्धत, प्रबोधातील प्रश्न सोडवण्याचं नियोजन, प्रश्न सोडवायची कामं आणि लोकांना सांगण्याचं प्रश्न हे सोडवल्याने समाजोपयोगी हे कामं होतील. ज्या दृष्टिकोनातून आम्ही सामाजिक दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. जर प्रभागाचाच विचार केला, पुणे महानगरपालिकेच्या प्रभागाचा जर विचार केला तर प्रभागातले रस्ते असेल, ड्रेनेज असेल, आरोग्य सेवा असेल, सामाजिक प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, बाकीच्या इतर प्रश्न सोडवून काही माजी नगरसेवक, भाजपचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, इतर राष्ट्रीय पक्षाचे जे नेते मंडळी आहेत, प्रत्येकाने एक ट्रेंड चालवलेला आहे. तो ट्रेंड मोफत सहल, मोफत देवदर्शन, मोफत कपडे वाटप, अशा प्रकारे हा जो ट्रेंड चालवला आहे, हा ट्रेंड चालवत असताना ऍक्च्युली हा ट्रेंड अत्यंत चुकीचा आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका लढवत असताना हा जो प्रश्न आहे, आता तुम्ही म्हणाल की प्रत्येकाला अधिकार आहे आपापलं नियोजन करण्याचा किंवा काही गोष्टी करण्याचा, परंतु माझा प्रश्न हा आहे की मोफत देवदर्शन घ्या, मोफत सहली घ्या, परंतु त्याच्यामध्ये महत्वाचा जो पॉइंट टाकलेला गेलेला आहे त्याच्यामध्ये आहे प्रभाग क्रमांक 36 सहकारनगर पद्मावती या मतदारसंघ, या प्रभागातील महिलांसाठी, नागरिकांसाठीच. आणि त्याच्यामध्ये अट दिलेली आहे फक्त मतदान कार्ड आणि एक फोटो. आता ह्या दृष्टिकोनातून काय समजलं पाहिजे आपण, परंतु माझी तळमळ काय आहे की मोफत देवदर्शनी विकास होणार आहे का?
मोफत देवदर्शन, मोफत सहली, मोफत कपडे वाटून आणि हे टार्गेट फक्त दलित वस्त्यांना केलेले आहे. माझी ते झोपडपट्टी असतील माझ्या भागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 36 असेल, सहकार नगर पद्मावती जो भाग आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणे झोपडपट्टी वस्त्या आहेत, त्याच्यामध्ये हे टार्गेट केलेलं आहे. आता हे टार्गेट कशा स्वरूपात केलेलं आहे? फक्त वस्ती पातळीला एक एक ऑफिस ओपन केलेलं आहे, एक एक प्रतिनिधी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त दिलेलं आहे की फक्त मतदानासाठी मतदान कार्ड आवश्यक. तर ही जी गोष्ट आहे ही निदर्शन आणून द्यायची मला. मोफत आता ते बरेच मोफत देवदर्शनचा तो विषय आहे, परंतु ह्याला जो माझा वंचित घटक आहे, जो माझा समाज आहे, माझा जो मतदार आहे, तो त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडलेला दिसत आहे. आता यांनी काय होणार आहे की जो वंचित समाजाला, माझ्या वंचित समाजाला सन्मानाची गरज आहे, विकासाची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, त्या समाजाला ही सर्व लोक मिळून मोफतचं आमिष दाखवून लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रकार चालू आहे. लोकशाही धोक्यात कशी? विकासाच्या माध्यमातून उमेदवारांनी काम केलं पाहिजे, लोकांच्या सेवेसाठी त्यांनी काम केलं पाहिजे, ना की मोफतचं आमिष दाखवून लोकांना हिप्नोटायझेशन चाललेलं आहे. पण ह्याच्यावर कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. हीच गोष्ट मला खूप वाईट वाटते. लकी ड्रॉ निवडणुकीचा प्रश्न आहे का? मोफत सर उमेदवाराचा निवडणुकीचा प्रश्न आहे का? मोफत देवदर्शन हा काय निवडणुकीचा प्रश्न आहे का? पण ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल नेत्यांना प्रत्येकाला अधिकारी आपापल्या पद्धतीने हे करण्याचा, मग हे प्रभाग क्रमांकासाठीच का? प्रभागातील बाहेरचं का? बरं ऍटलिस्ट भाड्याने जे राहणारा जो वर्ग आहे त्या भाडेकरूंना सुद्धा प्राधान्य नाही या सुविधेमध्ये. भाडेकरू जर गेले बाबा मी ह्याच वस्तीमध्ये राहते, मी ह्याच प्रभागात राहते, मलाही जायचंय, मलाही भाग घ्यायचाय, मलाही पैठणी पाहिजे, मलाही देवदर्शन करायचंय, फुकट आहे. नाही तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का? नाहीये, चला बाहेर. मग हा इंटेन्शन काय आहे? बोलत तयार कोण नाही. बट एवढा निधी आला कुठून? एवढा खर्च केला कोणी? हे सगळं राजकीय लेवलला आहे. सर्वसामान्य उमेदवार ज्याला करण्याची क्षमता आहे, ज्याला विकास करायचा आहे, ज्याला मतदानासाठी लढायचंय, त्याचा काही संबंध नाही, तो कोणी करणार नाही. हा आता सत्तेमधला जो पक्ष आहे, सत्तेमधले जे लोक आहे ते तेवढं काम करतात. आता दोन जर गट घेतला, एक जर राष्ट्रवादी मानला आणि जर एक भाजप मानला, एक काँग्रेस मानला, त्या तिघांमध्ये दोघांमध्ये किंवा इतर बाकीच्या पक्षांमध्ये चाललंय. जर तू जर उज्जैनला नेलं तर मी तुला दुसरीकडे आणखी, तू शिर्डीला नेलं तर तुला मी तुळजापूरला नेतो, तुळजापूरला नेलं मी तुला येरमाळ्याला नेतो. ही ट्रेंड चांगला आहे. आणि लोकांना विकास पाहिजे. काय विकास पाहिजे? माझ्या भागामध्ये भरपूर दिवसात ड्रेनेज लाईनच नाही. ड्रेनेज लाईन त्यांचे सोडून द्या, तुम्हाला मी तुळजापूरला नेतो, तुम्हाला मी उज्जैनला नेतो. होणार आहे काय अशाने? आज निवडणुका का घेतल्या जातात? प्रश्न सोडण्याचं काम त्या ठिकाणी प्रतिनिधी करत असतात. आज जर 5 वर्ष निवडून दिला, समजा एखाद्याने जास्त सहली घेतल्या, जास्त पर्यटन दाखवले, जास्त देवी धर्म केले, देवधर्म केले, 5 वर्षांनी जर त्याच्या घरामध्ये पाणी येत नसेल, त्याच्या घरामध्ये लाईट नसेल, जर त्या महिलेची डिलिंग नाही होणार की बाबा माझ्या घरामध्ये लाईट नाही, तुला देवदर्शनाला खर्च केला का आम्ही? होणार आहे हे, मी 100% सांगतो होणार आहे.